पावसाची सुरुवात झाली की चाहूल लागते ती धबधबे तसेच गडकिल्ल्यांना जाण्याची। आज आपण अशाच निसर्गाच्या कुशीत लपलेल्या कणकवलीमधील सावडाव धबधब्याला भेट देणार आहोत। मुंबईतील LTT स्टेशनवरून आम्ही कणकवलीला जाण्यासाठी ट्रेन पकडली। सीझन नसल्याने ट्रेन ही रिकामीच होती, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित बसायला सुद्धा भेटले। गणपती बाप्पा गणपती बाप्पाचे नाव घेऊन आम्ही सुंदर प्रवासाला सुरुवात केली। ट्रेनमध्ये गप्पा गोष्टी करता करता केव्हा सकाळ झाली समजलंच नाही। कोकणातील काय ती झाडी, काय ती नदी, काय ती शेती, सगळं काही मस्त वाटत होते। या अविस्मरणीय क्षण मी खिडकीतून टिपत होतो। असे वाटत होते जणू तांबड्या मातीवरती हिरवी शाळेत जणू पांघरली आहे। या चक्क 9 तासाच्या प्रवासानंतर आम्ही कणकवली स्टेशनवरती पोहोचलो। हॅशटॅग कणकवली। मित्रांनो, तुम्ही जर कणकवलीमध्ये राहत असाल तर हॅशटॅग आम्ही कणकवलीकर असे लिहायला अजिबात विसरू नका। हे आहे कणकवली रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर। खरंच खूप सुंदर प्रकारे सजवलेला आहे। कोकणातील पहाटेचं वातावरण खूप थंड होतंच आणि रिमझिम पावसाही सुरू होता। स्थानकापासून जवळच एका मित्राचं गाव होतं। प्रथम त्याच्या घरी गेलो। आजूबाजूला रिमझिम पाऊस आणि सकाळच्या नाश्त्याला खायला गरमागरम चहा आणि खावणे ही जबरदस्त फिलिंग होती। ठरवलेल्या प्लॅननुसार आम्ही सकाळचा हलका नाश्ता करून आम्ही सावडाव धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो। मित्रांनो, बघू शकता आजूबाजूला शेती वगैरे, किती सुंदर वातावरण आहे। कणकवली या बसस्थानकापासून सावडाव या ठिकाणी जाण्यासाठी एकूण 4 बस लागतात। पहिली सकाळी 5:30 वाजता, दुसरी 8:15 वाजता, तिसरी दुपारी 1:30 वाजता, तर चौथी संध्याकाळी 4:30 वाजता हा बस टायमिंग आहे। बस येण्यासाठी थोडा वेळ आहे, तोपर्यंत आपण आजूबाजूचा सुंदर परिसर बघून घेऊया। चिमण्यांचा चिवचिवाट, आजूबाजूला सुंदर शेती, किती मस्त वाटते ना। धबधब्याकडे जाण्यासाठी प्रति व्यक्ती 10 रुपये चार्जेस आहेत आणि संध्याकाळी 5:30 नंतर धबधब्याकडे जाण्यासाठी एंट्री ही बंद होते। पुढे या, पुढे।
मित्रांनो, पार्किंग एरिया आहे, इथे तुम्ही गाडी वगैरे पार्क करू शकता. 2 व्हीलरचे 10 रुपये तर 4 व्हीलरचे 40 रुपये चार्जेस आहेत. बघू शकता आजूबाजूला किती सुंदर वातावरण आहे. पण या वातावरणामुळे जितका सुंदर आहे तितकी घाण पण पसरवली लोकांनी. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही अशा चांगल्या ठिकाणी जर आलात तर अशी कचरा वगैरे अजिबात टाकू नका कुठेही. मित्रांनो, वातावरण जसं सुंदर आहे तसंच त्याला सुंदर ठेवा, ही सगळ्यांना विनंती आहे. सावडा गावच्या ग्रामस्थांनी पुरुष आणि महिला या दोघांसाठी चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून ठेवली आहे. तसेच टॉयलेट आणि बाथरूमसुद्धा अवेलेबल आहेत. याच शेजारी 5 ते 6 ग्रामस्थांचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्ससुद्धा उपलब्ध आहेत. तिथे चहा, कांदा भजी, वडापाव, थंडा बिस्कुट, उकडलेले भाजलेले कणीस आणि मॅगीसुद्धा उपलब्ध आहे. सेल्फी पॉईंटवर फोटो घेताय नक्की घ्या, पण हे नियमसुद्धा लक्षात घ्या. धबधब्याचा संपूर्ण परिसर हा CCTVच्या निगराणीखाली आहे, हे लक्षात असू द्या. धबधब्याच्या आवारात दारूच्या किंवा थंडाच्या बॉटल टाकल्यास 1000 रुपये दंड आहे व दाखवणाऱ्यास 500 रुपये बक्षीस दिले जाईल. बघू शकता पार्किंग एरियामध्ये किती मोठ्या प्रमाणात कचरा केलेला आहे इथे. मित्रांनो, वातावरण जसं सुंदर आहे तसंच त्याला सुंदर ठेवा, ही सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, जेवण वगैरे आम्ही घरातूनच बनवून आणलं होतं. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात जेवायला खरंच खूप मजा आली. एन्जॉय करून झाल्यानंतर ज्या तुमच्याकडे प्लास्टिकच्या बॉटल वगैरे असतील त्या तुम्ही कचरा कुंडीमध्ये टाकावे, ही सगळ्यांना विनंती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. नसे आवडला तर बिनधास्त डिसलाईक करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.